नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर मी बनवणार आहे बेसन वड्याची भाजी. तर इथं मी घेतलेले आहेत तीळ, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे. तर इथं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर मिक्सरला बारीक पेस्ट काढून घेणार आहे ह्याची. तर ही बघा, मी बारीक अशी पेस्ट काढून घेतली. आता इकडं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलंय. आता ह्याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट जी केली होती ती टाकून घेते. आणि बाकीचं जे आलं लसणाची जी पेस्ट आहे ती फोडणीसाठी ठेवून दिली आहे मी. तर ह्याच्यामध्ये जिरे टाकून घेतलेत मी 1 चमचा, थोडीशी चिमूटभर हळद, चवीपुरतं थोडं मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलंय. तुम्ही हिरव्या मिरचीमध्ये पण हे वडे करू शकता. तर इथं मी लाल तिखट घेतलंय आणि 2 ते 3 चमचे मी शेंगदाण्याचा कुट्टा पण ह्याच्यामध्ये टाकलाय. ह्याच्यामध्ये तुम्ही तीळ पण टाकू शकता पांढरे. आता छान असं हे मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये जास्त पाणी वतायचं नाही मळण्यासाठी. मग पाण्याचा शिपका द्यायचा. 2 ते 3 चमचेच पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आणि हे मळून घ्यायचं. जास्त जर पाणी टाकलं तर हे बेसन पीठ जे आहे ते एकदम पातळ होईल. त्याच्यामुळे 2-3 चमचेच पाणी टाकायचं आधी. तर हे छान असं मी मळून घेतलंय मी, तुम्ही बघू शकता. थोडं तेल लावून परत हे मळून घेते, कारण हे चिकट होणार नाही आणि आपल्या हाताला पण लागणार नाही जास्त. त्याच्यामुळे तेलाने थोडं मळून घ्यायचं हे नंतर. तर छान असा हे हुंडा तयार करून घेतलाय मी. तर आता हे जे भाकरी जशी करतो आपण तसंच हे हुंडा थापून घ्यायचा आहे आपल्याला भाकरीसारखं. भाकर जशी करतो तशीच करून घ्यायची. तर तुम्ही लाटण्याने पण लाटू शकता हे चपातीसारखं. तर इथं मी भाकरीसारखं थापून घेतले, तुम्ही बघू शकता. तर छान असं हे आपलं झालेलं आहे भाकरीसारखं. तर आता हे चाकूच्या साह्याने मी ह्याच्या वड्या पाडून घेणार आहे. तुम्हाला जशा आकाराच्या वड्या पाहिजेत तशा तुम्ही पाडू शकता. तर एका लाईनीने मी असे हे चाकूच्या साह्याने ह्याच्या वड्या पाडून घेणार आहे. तर थोडं आता तिरकच धरलेला आहे मी चाकू. आता तिरक्या वड्या पाडून घेणार आहे मी. तुम्ही चौकोनी पण पाडून घेऊ शकता. माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज. तर छान अशा वड्या काढून घेणार आहे मी ह्याच्या. आता तुम्हाला लहान मोठे तुम्हाला जसे आवडते तसे तुम्ही ह्याच्या वड्या काढू शकता. तर इथं मी छोटी साईज ठेवलेली आहे. आपण कापण्या जसं करतो तसंच करून घेतलेलं आहे मी हे. तर छान असे आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता हे जे वड्या आहेत तर छान अशा मोकळ्या करून घेते मी. सुटसुटीत करून घेतल्या आहेत मी आता ह्या वड्या सगळ्या. तर आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर आता इकडं आपण फोडणीची तयारी करून घेऊया. तर त्याच्यासाठी मी इथं तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी. तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा पण टाकू शकता परतून, मी कांदा टाकलेला नाही आहे ह्याच्यामध्ये. तर तीळ आपले छान असे भाजून झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये परत मी आता शेंगदाणे भाजून घेते. तर शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत आपले. तर आता हे खोबरं जे घेतलं होतं मी बारीक चिरून ते पण आता ह्याच्यामध्ये परतून घेते मी. लालसर होईपर्यंत खोबरं परतून घेते. थोडंसं तेल टाकले ह्याच्यामध्ये. तेल टाकून हे परतून घ्यायचं आपल्याला लालसर होईपर्यंत.
खोबरं लालसर झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. थोडं जास्त करपवायचं नाही हे खोबरं. तर आता हे खोबरं पण मी काढून घेतलं आहे. तर इकडं मी शेंगदाण्याचा कुट्टा आणि खोबरं आणि तीळ एकत्रच काढून घेतलेलं आहे मी मिक्सरला. तर आता इथं मी कमीच तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. साधारण 1.5 चमचे तेल टाकलेलं आहे मी. 1.5 चमचे म्हणजे 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. कमी तेलामध्येच मी ही भाजी करणार आहे आज. तर ह्याच्यामध्ये जिरी मोहरी पण टाकून घेतली मी. आता ही जी होती आलं लसणाची पेस्ट ती पण ह्याच्यामध्ये टाकून घेतली. तर आता छान असं हे परतून घ्यायचं लालसर होईपर्यंत. आपली फोडणी जी आहे लालसर होईपर्यंत असं छान परतून घ्यायचं. तर थोडं लालसर झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता ह्याच्यामध्ये बाहेरचा मसाला पण मी वापरलेला नाही अजिबात. तर हा जो मसाला आहे तर घरचाच मसाला आहे, घरी केलेला मी. तर तो मसाला टाकून घेतला मी साधारण 1.5 चमचा. आता ह्याच्यामध्ये तीळ आणि खोबरं बारीक केलेलं होतं ना, ते पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेतले. चिमूटभर थोडी हळद आणि ह्याच्यामध्ये पाणी पण टाकून घेते मी आता लगेच. तर आता ही छान अशी मी फोडणी देऊन घेतली आहे. तर आता ह्याच्यामध्ये लगेचच मी आता हे शेंगदाण्याचा कुट्टा जो बारीक केलेला होता तो पण टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकते मी आता. आता हे मीठ जे टाकलेलं आहे ते छान असं मिक्स करून घेते आणि भाजीला छान अशी उकळी येऊन देते. तर तुम्ही बघू शकता थोडी अशी उकळी आलेली आहे भाजीला. तर छान अशी ही उकळी येऊन देणार आहे ह्याला आणखी. तर आता ही छान एकदम मस्त उकळी आलेली आहे पूर्ण भाजीला. तर आता ह्याच्यामध्ये आपण जे वडे तयार करून ठेवलेले होते बेसनचे वडे ते टाकून घेते मी. उकळी आल्यानंतरच बेसनचे वडे टाकायचे भाजीमध्ये, उकळी यायच्या आधी नाही टाकायचे हे वडे. आणि गॅसची फ्लेम जी आहे वडे टाकूस तर फुलच ठेवायची. पूर्ण वडे टाकून झाले की गॅसची फ्लेम मीडियम किंवा मीडियम बी करू शकता तुम्ही. तर मी आता ही गॅसची फ्लेम जी आहे लो केलेली आहे, एकदम कमी. त्याच्यावरच ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे. साधारण 5 ते 7 मिनटं ही भाजी शिजवलेली आहे मी एकदम लो फ्लेमवर. तर आपली ही भाजी जी आहे तर छान अशी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, सहज कोणी पण करू शकेल ही रेसिपी. साध्या पद्धतीने मी भाज्या दाखवण्याचा प्रयत्न करते माझ्या व्हिडिओमध्ये. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि कमेंट पण करा. तर भाजी खाली उतरून घेतली आहे मी. आता त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते. तर आपली ही जी भाजी आहे तर खाण्यासाठी तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता. कमी तेलामधली, कमी मसाल्यामधली मी भाजी केलेली आहे. बाहेरचा अजिबात मसाला वापरलेला नाही आहे ह्याच्यामध्ये. शक्यतो मी घरच्याच मसाल्याने भाज्या करण्याचा प्रयत्न करीत असते, कारण आम्ही बाहेरचे मसाले खातच नाहीत जास्त आणि बाहेरचे मसाले खायला पण नाही पाहिजे जास्त. तर आपली ही भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. एकदम कमी तेलामधली बेसन वड्याची ही भाजी मस्त अशी चविष्ट तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.